आता बातमी मनोज जरांगेंसंदर्भातली आहे। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीवरती जोर दिलाय। जरांगे काय म्हणतायत बघूया। सरकारचं 75%, जरांगे म्हणतात 50%। आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच, ओबीसीतूनच आरक्षण हवं, जरांगेंचा पुनरुच्चार। मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबूती देण्यासाठी राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय। विशेषतः आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता येईल का याची चाचपणी शिंदे सरकार करतंय। मात्र मनोज जरांगेंनी सरकारच्या या हालचालींवरच निशाणा साधलाय। 50%वरचं आरक्षण नकोच, ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीचा जरांगेंनी पुनरुच्चार केलाय। एनटी विजेंटी सारखं ते आरक्षण टिकलं पाहिजे। आम्ही मराठा समाज हे आरक्षण घ्यायला नाकारत नाहीये, कारण त्यावेळेस आम्ही घेतलंच होतं, परंतु ते टिकलं पाहिजे हा आमचा मूळ प्रश्न आहे। पुन्हा आमचा विश्वासघात मराठा समाजाचा होऊ नये, कारण ते आरक्षण पुन्हा 50%च्या वर जाणार आहे। त्याच्यामुळे ते आरक्षण टिकणच का हा आमच्या पुढं काही दिवसांना होईना पुन्हा तोच प्रश्न निर्माण होणार आहे। आम्ही स्वीकारलेलंच येते त्याच वेळेस, आता स्वीकारलं नाही असं नाहीये। राज्य सरकारनं कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू केलंय, त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी कायदा करण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं समजतंय। ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षण देण्यात कायदेशीर अडचणी निर्माण होणार हे निश्चित आहे। त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी मजबूत कायदा बनवण्यावर सरकारचा भर आहे असं समजतंय। मात्र आरक्षणाची मर्यादा वाढून नव्हे तर मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवं यावर जरांगे ठाम आहेत। त्यामुळे मराठा आरक्षणावरून निर्माण झालेली ही कोंडी आता शिंदे सरकार कशी फोडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, नांदेड। एकीकडे जरांगे आपल्या मागणीवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र दुसरीकडे राज्यात मराठा शिल्लकच राहणार नाही असा दावा केलाय तो भुजबळांनी। सर्वच मराठा आता कुणबीचे प्रमाणपत्र घेत आहेत, त्यामुळे आता सर्वच जण कुणबी होणार आहेत असं भुजबळ म्हणाले। ओबीसी आयोगातील अनेक जण राजीनामे देत आहेत, त्यामुळे आता ओबीसी आयोगाचा मराठा आयोग झाल्याची टीका भुजबळांनी केली आहे। सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसी मध्ये येत आहेत। त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे। म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही। आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत। आता ओबीसीचा आयोग राहिला नाही, आता मराठा आयोग झालेला आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे